आज आपण PM मध्ये शिकणार आहोत बँक KYC कशी करायची असते। तर बँक KYC करायची असेल आपल्याला तर सुरुवातीला आपल्याला Google सर्चवर जाऊन मेंबर होम टाइप करायचं आहे। मेंबर होम टाइप केल्यानंतर एंटर दिल्यानंतर खाली लिस्ट येईल, त्या लिस्टमध्ये मेंबर होम वर क्लिक करायचं आहे। मेंबर होम वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या प्रकारची विंडो ओपन होईल। या प्रकारची विंडो ओपन झाल्यानंतर तुमच्याकडे असणारा PF नंबर म्हणजे UN नंबर 12 अंकी तो इथे टाकून घ्यायचा आहे। UN लिहिलेलं त्याच्या समोर बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्याकडे असणारा पासवर्डच्या समोरच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॅप्चा म्हणून वरती जे दिलेले आहेत डिजिट्स अँड नंबरिंग ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला साइन इन करायचं आहे। आपला जर UN नंबर पासवर्ड किंवा कॅप्चा चुकीचा पडला असेल तर साइन इन होणार नाही। तुमचा UN नंबर पासवर्ड आणि कॅप्चा जर बरोबर असेल तर साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर दुसरी विंडो या प्रकारची ओपन होईल। ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल। रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे आधारला आणि जो तुम्ही PF ला मोबाईल नंबर लिंक केलेला आहात त्या मोबाईलवर एक OTP नंबर येईल, वन टाइम पासवर्ड, तो येथे टाकून घ्यायचा आहे। तो 6 अंकी OTP येथे टाकल्यानंतर कॅप्चा मध्ये तुम्हाला डिजिट्स अँड नंबरिंग दिलेले आहेत ते येथे टाकून घ्यायचे आहेत कॅप्चाच्या समोरच्या बॉक्समध्ये। त्यानंतर सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर मेंबर पोर्टलची मेन विंडो ओपन होईल। यामध्ये आपल्याला होम, यूज, मॅनेजर, अकाउंट, ऑनलाइन सर्व्हिसेस ऑप्शन दिसतील। त्याबरोबर तुमचे मेंबर प्रोफाइल इन्फॉर्मेशन हे पण दिसेल। याच्यामध्ये तुमचे नाव, नेम, बर्थ डेट, जेंडर, आधार, पॅन, बँक अकाउंट नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID सर्व आहे का ते चेक करा। जर याच्यामध्ये आपले आता आपण जे शिकणार आहोत बँक अकाउंट नसेल किंवा बँक अकाउंट चेंज करायचं असेल किंवा बँक अकाउंट पुन्हा अपग्रेड करायचं असेल तर आपल्याला मॅनेज या ऑप्शनवर क्लिक करून KYC या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। KYC वर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची विंडो ओपन होईल। आता आपल्याला या विंडोमध्ये आपल्याला बँक अकाउंट अपलोड करायचं आहे। तर आपल्याला सुरुवातीला बँक हा ग्रीन मध्ये दिसणारा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। त्यानंतर आपल्याकडे असणारा बँक अकाउंट नंबर तो बँक अकाउंट नंबर लिहिले त्याच्या खाली बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा तोच बँक अकाउंट नंबर कन्फर्म बँक अकाउंट नंबर याच्या खाली बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। तो टाकल्यानंतर बँक IFSC कोड आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे। बँक IFSC कोड टाकल्यानंतर आपल्याला येथे एक छोटा त्याच्या खाली बॉक्स दिसत आहे, त्याच्यावर मार्किंग क्लिक करून आपल्याला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे। सेव्ह वर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपण खाली विंडो ड्रॅग करून घ्यायची आहे। ड्रॅग करून घेतल्यानंतर KYC पेंडिंग फॉर अप्रूव्हल हा ऑप्शन पाहायचा आहे। याच्यामध्ये तुम्ही जे बँक डिटेल टाकलेले आहेत ते बरोबर आहेत का पुन्हा एकदा चेक करायचे आहेत, कारण का हेच बँक डिटेल आपले
एम्प्लॉयर आणि पी एफ ऑफिस अप्रूव्ह करणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा हे चेक करून आपण भरलेली डिटेल बरोबर आहे का ही पाहायची आहे। ती बरोबर असेल तर आपण एम्प्लॉयरला अप्रूव्ह डिजिटल साइन द्वारे आपली बँक KYC अप्रूव्ह करून घेण्यासाठी सांगायचे आहे।